की तुम्ही काय करायचं की आता जे 27 ते 30 2 ऑक्टोबर पर्यंत जे पाऊस पडेल ते सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा, त्याच्यानंतर पुणे, पुण्याच्या नंतर अहिल्यानगरहून मुंबई, नंदुरबार, धुळे, तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे। कुठं अतिवृष्टी होईल, कुठं रिमझिम पडेल, कुठं मुसळधार होईल, कुठं काही ठिकाणी पेंडवालता पडेल, पण पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्रात ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असेल म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, मी एक कामासाठी आम्ही केरळ या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आलो होतो। तर केरळ राज्यामध्ये कोची शहर आहे आणि कोची शहरामध्ये आमचे नेव्हीमध्ये मित्र आहेत भोपळे। तर यांच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणाहून म्हटलं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कोचीहून एक अंदाज देऊ म्हणून या ठिकाणी अंदाज देत आहेत। राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी, ऑक्टोबरमध्ये सर्व शेतकऱ्याची सोयाबीन काढायला आले। तुम्ही काय करा, 2 ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर होता, मग तुम्ही काय करा, तुम्ही तुमची सोयाबीन काढा, दुपारपर्यंत काढायची, चांगलं ऊन भेटलं की उचलायची, ढिगल मारून ठेवायचा। पण हे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण बाजूचं आहे, काही ठिकाणी एक्सेस पाऊस जास्त पडणार आहे, मग जास्त